स्कॉलरशिपला विचारलेल्या फसव्या प्रश्नाचे उत्तर कसे काढायचे चला बघूया. बघा, एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. तेच काम करताना जर मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या 203 पट केली असती तर दिवसांची संख्या पूर्वीच्या किती पटीने वाढली असती. आता इथं महत्वाचा शब्द काय, किती पटीने वाढली असते. आता किती पट झाली असती, किती पट झाली असती असा जर प्रश्न असता तर आपलं उत्तर काय आलं असतं की 203च्या उलट केलं असतं आपण 302 आणि 302 बघून लगेच उत्तर दिलं असतं पर्याय क्रमांक 2. पण इथं हा प्रश्न फसवा का म्हणलं मी, तर इथं काय म्हणलंय किती पटीने वाढली असती. इथं वाढ विचारले आपल्याला ना की पट विचारली. ठीक आहे, मग हा प्रश्न आपण दोन पद्धतीने सोडूया. पहिली काय की M1D1 बरोबर M2D2 ही मेथड, आणि हीच मेथड मध्ये पहिल्यांदा XY घेऊ आणि दुसऱ्यांदा संख्या घेऊ. मग बघा, एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. X मजूर Y दिवसात काम पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या 203 पट केली तर दिवसांची संख्या किती येईल. बघा, हे X ला X जाईल, X ला X कॅन्सल होईल, D2 किती येईल 302Y. मग नवीन बघा, तर दिवसांची संख्या किती झाली 302Y. पूर्वीची संख्या किती Y. ठीक आहे, ह्यांची वजाबाकी केली किती आली बघा 302Y वजा 202Y किती आलं 102Y. म्हणजे पूर्वीच्या संख्येच्या किती पटीने वाढ झाली. पूर्वीची संख्या Y ला Y जाईल 102 येईल. ठीक आहे, उत्तर आलं 102. आता सेकंड मेथड बघा, जिथं आपण काय करूया की तुम्हाला जर X आणि Y मध्ये समजत नसेल तर आपण काय घेऊया की अंक घेऊया. आता अंक घेताना 3 ने भाग जाणारा अंक घ्यायचा. मग 3 ने भाग जाणारा सगळ्यात सोपा अंक मी घेतोय 30. मजुरांची संख्या 30 घेतली, दिवसांची संख्या पण मी काय घेतोय 30च घेतोय. मग मजुरांची संख्या 203 पट केली 30च्या, किती भाग जाईल बघा 20, हे येईल 10. मग मजुरांची संख्या झाली 20 तर दिवसांची संख्या किती होईल. बरं, इथं दोन्ही पण भाग गेला पाहिजे, पॉईंट मध्ये उत्तर यायला नको, म्हणून आपण काय करूया बरं 30च घेऊया. ठीक आहे, 30 घेऊया, काय अडचण नाही. ते येईल D2. मग D2 काय येईल, D2 येईल बघा 30 गुणाकारामध्ये 30 भागाकारामध्ये 20, शून्याला शून्य जाईल, 15 ते 45. म्हणजे D2 ची संख्या किती झाली 45. म्हणजे वाढ कितीची झाली 45 वजा 30, 15ची वाढ झाली. पूर्वीच्या किती पटीने वाढली, पूर्वीची पटे 30, 30च्या किती पटीने वाढले, ही 30च्या किती पटीत वाढले 102 पटीत वाढ झाली. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशाच प्रश्नांसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.